विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित शिवसेना नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। लोकसभेचा प्रचार जोरदार सुरू आहे, सर्वांचा तुमचा आहे। मात्र कुठेतरी ठाकरे गटाला कुठेतरी त्यामध्ये एक प्रचार जोरदार सुरू असताना काहीतरी एक वेगळ्या बातम्या येतात। तुमच्या नावाची सुरुवातीला चर्चा, आता मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा आहे। काय एकंदरीत तुमची प्रतिक्रिया काय, यामागे नेमकं कोण आहे असं वाटतं? माझ्या ज्या बातम्या होत्या तशाच मिलिंद नार्वेकरांच्या बातम्या आहे। या बातम्यात कोणतंही तथ्य नाही, असं कोणत्याही गोष्टी शिवसेनेतून होणार नाही। हे कोणतरी जाणीवपूर्वक अशा पद्धतीने बातम्या करते, कारण ज्या पद्धतीने तुम्ही सगळे ठाकरे गट प्रचार करताय कुठेतरी त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा हा प्रयत्न असं वाटतंय। शिवसैनिक आम्ही अशा याने थोडी व्यत्यय येत असतो। असं कोणी इकडे जाणार म्हटल्याने थोडी आम्ही घाबरत असतो की व्यत्यय आणणार। एवढे काय कमजोर नाही आम्ही मजबूत शिवसैनिक आहोत। अशा बातम्या येत असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं। सध्या तुम्ही या ठिकाणी खैरेंच्या प्रचारात आहात, जोरदार पद्धतीने प्रचार सुरू आहे। दुसरीकडे उमेदवारी आहेत शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना जाहीर झाले। त्याआधीच तुम्ही एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती की त्यांचं काही कामं सांगा, काय एकंदरीत सांगताय? बरोबर आहे, भुमरे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मागच्या 2 वर्षापासून। एखादं भरीव काहीतरी या जिल्ह्यासाठी केल्याचं जरा त्यांनी दाखवावं, किंवा जिल्ह्याच्या प्रश्नाची काय काय जाण आहे, या जिल्ह्यातले प्रश्न कोणते महत्त्वाचे, मराठवाड्याचा सामान्य आहे पाणी वाटपाचा मुद्दा त्यांनी जरा समजावून सांगावा। मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न कसा आहे, कोर्टाचा निर्णय काय त्याच्यामध्ये, आता जायकवाडीत किती पाणी आहे, किती पाण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी कायदे काय सांगतात, या सगळ्या विषयावर त्यांनी खुलासा करावा। या संभाजीनगरचा पाणी पुरवठा उद्धवजी मुख्यमंत्री असताना ॲक्टिवेट केलं होतं, आम्ही सगळे स्वतः लक्ष देत होतो, सुभाष देसाई साहेब पालकमंत्री होते। आता काय केलं त्यांनी या पाण्याचं काय प्रश्न आहे ते जरा समजून घ्यावं। समजतं का, त्यांना लक्षात येईल का किती पाण्याची आवश्यकता या शहराला, आता किती पाणी मिळतं, मग ॲडिशनल पाणी कुठून मिळवायचं, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे। या जिल्ह्यामध्ये नांदूर मधमेश्वर कालव्याचं काय आहे विषय, तो समजून घेतला म्हणजे पालखेड धरणाचा काय प्रश्न आहे, आणि हे सगळे अनेक पाणी पुरवठ्याच्या जिल्ह्यातल्या तालुक्यांनी या सिंचनाचे कोणते विषय आहे, वैजापूरचे कोणते, गंगापूरचे कोणते, कन्नडचे कोणते, कारण ते पैठणचे। त्यामुळे या विषयाची मला नाही वाटत त्यांना जाणीव आहे किंवा माहिती आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा आता 4 दिवस विदर्भात प्रचारांचा धुरळा उडणार आहे। उद्धव ठाकरे हे प्रचारासाठी फिरत आहेत, मात्र दुसरीकडे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, ते सर्व टीका करतायत। फडणवीस म्हणतात की उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेले आहेत। जर उद्धवजी ठाकरे साहेब भ्रमिष्ठ झाले असं तुमचं म्हणणं असेल, मग नरेंद्र मोदी, अमित शहा, स्वतः देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही जे पाळलेले जे आता आहेत आमच्यातले गेलेले गद्दार लोक, हे काय एकट्या उद्धवजीवर टीका टिप्पणी करतात? तर भ्रमिष्ठावर जर तुम्हाला टीका टिप्पणी करावी लागतात याचा अर्थ तुम्ही महाभ्रमिष्ठ आहात का, असा माझा प्रश्न आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आता या ठिकाणी नार्वेकरांची जी नावाची चर्चा आहे केवळ अफवा आहे, अशा पद्धतीचं काहीच नाही आहे, अशा प्रतिक्रिया आहे ती आपल्याला अंबादास दानवे यांनी दिलेलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।